नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. प्रभाग क्रमांक 18 मोहाड येथील कुणाल भाऊ पवार यांच्या प्रचाराचा झाला आज शुभारंभ. प्रभाग क्रमांक 18 येथील सामाजिक कार्यकर्ता कुणाल भाऊ पवार यांनी देखील मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलेला असून मोहाडी उपनगरातील ग्रामदैवत श्री पिंपळादेवी माता मंदिर व हनुमान मंदिरात नारळ फोडून आपल्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शुभारंभ केला. यानंतर प्रभाग क्रमांक 18 मध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. प्रचार रॅलीत उमेदवार कुणाल भाऊ पवार यांच्या समेत विनायक बापूजी शिंदे, ताराचंद बाबा वाघमारे, डॉक्टर प्रशांत साळुंके, भरत पवार, सुरेश देगावकर, जीवन पाटील, देवाभाऊ केदार, गोरखसिंग पाटील यांच्यासह प्रभागातील महिला, ज्येष्ठ, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या प्रभाग क्रमांक 18 मधून मी इच्छुक उमेदवार म्हणून आज मोहाडी परिसरातून प्रचार फेरीचा नारळ फोडून शुभारंभ केलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी मोहाडी उपनगरात सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. त्यात मग सामाजिक असेल किंवा कोणतेही सार्वजनिक काम असेल, ह्या कामामध्ये मी लोकांना प्रतिसाद देत आलेलो आहे. प्रभाग क्रमांक 18 हा पूर्वीप्रमाणेच मागच्या 2018च्या प्रभाग क्रमांक, तेव्हाही प्रभाग क्रमांक 18 होता, त्या 18 प्रमाणेच आजही प्रभाग तोच आहे. त्याच्यामध्ये मोहाडी असेल, अवधान असेल, सहजीवनगर, समतानगर, लक्ष्मीवाडी आणि इतर काही 2-3 कॉलन्या ज्या नवीन जॉईन झालेल्या आहेत त्या. आज तसं बघायला गेलं प्रभाग रचना अतिशय चांगली झालेली आहे आणि त्यानुसार आज प्रभाग क्रमांक 18 मधील जनता जी आहे ही माझ्या बऱ्यापैकी संबंधातली ओळखीची आहे. कारण 2018च्या निवडणुकीच्या वेळेस देखील हाच प्रभाग याचप्रमाणे प्रभाग असल्यामुळे 70 ते 80% लोकांसमोर आज मी ओळखतो. लोक मला ओळखतात. लोकांना माझा चेहरा नवीन नाही आहे. याआधी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक अध्यक्ष म्हणून 8 वर्ष काम बघितलं आहे. युवक फादर बॉडीच्या कार्याध्यक्ष म्हणून एक साधारण 1.5-2 वर्ष काम बघितलं आहे. आणि माझी सामाजिक बांधिलकी बघता मोहाडीकर जनता ही सदैव माझ्या पाठीशी राहिलेली आहे. आजपर्यंत विधानसभेच्या वेळेस देखील आम्ही महायुतीचे उमेदवार माननीय श्री अनुप भैया अग्रवाल यांच्यासाठी मी एकतर्फी मदत करून जास्तीत जास्त मतदान हे मोहाडी परिसरातून काढून दिलेलं आहे. तेव्हाही मी माझी मेहनत दाखवली आहे. मोहाडी परिसरामध्ये मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या अतिशय टंच निर्माण, पिण्याच्या पाण्याची सोय एकदम म्हणजे अतिशय कठीण परिस्थिती झाली होती. त्या परिस्थितीत मी 1.5 महिना सहकर्त्याने कंटिन्यू टँकरने पाणी नागरिकांना पोहोचवले. नागरिकांचा रात्री 3ला जरी फोन आला आणि ड्रायव्हर नसेल तर मी स्वतः गाडी घेऊन गेलो आणि नागरिकांना पाणी पाजण्याचं काम मी हे त्यावेळेस केलेलं आहे. आणि त्याचंच फळ म्हणून विधानसभेच्या वेळेस लोकांनी माझ्या एका विनंतीला मान देऊन सर्व मतदार बंधू हे मतदानासाठी निघाले होते. विधानसभेच्या वेळेस माझ्या वार्डातील मतदान हे सगळ्यात उशिरा म्हणजे रात्री 8:45 पर्यंत हे मतदान चाललं होतं. आणि लोकांचं माझ्यावर असलेलं प्रेम, मोहाडीकर जनतेचं असेल, अवधानकर असेल, सहजीवनगर, समतानगर येथील नागरिक असतील, यांचं माझं प्रेम, माझ्यावरचं जे प्रेम आहे हे आजही मला त्याप्रमाणे दिसून येतं. कारण मी 7 वर्षामध्ये जरी पराभूत झालो होतो तरी मी माझी सामाजिक बांधिलकी न विसरता जनतेसाठी सदैव काम करत आलेलो आहे. आणि ही आज मी जी उमेदवारी जाहीर करतोय ही सुद्धा माझी उमेदवारी ही जनतेसाठीच असणार आहे.